तर नमस्कार बांधवांनो, काल मराठा आंदोलनाविषयी बातम्या पाहत असताना एक बातमी समोर आली की काही महिला पत्रकारांवरती म्हणजे छेडखानी करण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला, त्याचबरोबर कॅमेऱ्यावरती दगड मारायचा प्रयत्न केला. अशा अनेक बातम्या मीडियासमोर आपल्या आलेल्या आहेत. परंतु हे जर गोष्ट खरी असेल, सत्य असेल, तर त्या गोष्टीचा मी नक्कीच निषेध करतो. ही पूर्णतः चुकीची बाब आहे. कारण जे पत्रकार बांधव आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला घराघरात मीडिया बातम्या पोचत आहेत. कारण त्यांच्यामुळेच जे काय म्हणजे दिवस रात्र प्रत्येक बातमी म्हणजे कॅप्चर करण्यासाठी त्या ठिकाणी पळतात, त्या ठिकाणी मग ती आपल्याला बातमी टी व्हीवरती पाहायला मिळते. परंतु जर असं कोणी गैरवर्तन करत असेल किंवा आपल्या ज्या आंदोलनामध्ये काही समाजकंठक घुसून जर अशा गैरवर्तन करण्याचा जर प्रयत्न करत असतील, तर त्या ठिकाणी त्यांना जागीच चोप द्यायचं कामही काही मराठा सेवकांनी केलं पाहिजे. कारण सर्वात महत्त्वाचं हे जर पाहिलं तर हे पूर्णतः चुकीचे आहे. कारण आपण पाहिलं तर आपल्याला शिवरायांनी स्त्रियांचा आदर करणं हे शिवरायांची शिकवण आहे. त्याच्यामुळं असं कोणीही गैरप्रकार करता कामा नये. कारण आता जर दुसरी गोष्ट पाहिली ह्याच्या मागची, तर म्हणजे अनेक मीडियावरतीही आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते मीडियाची जे का ऑफिस आहे त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या, त्यांनी काहीतरी मला वाटते सूचना दिल्या असतील. तेव्हा एखांबार हे असंही असू शकतं की काहीतरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी, काही कशा प्रकारे आंदोलन विस्कळीत येईल यासाठीचे प्रयत्नही मुख्यमंत्र्यांचा असू शकतो. कारण त्यांनी तशा सूचना दिल्या असतील आणि तेव्हापासूनच त्यानंतरच काही निगेटिव्ह बातम्या ह्या महाराष्ट्रभर पसरायला लागल्या. कारण अशा पद्धतीने मराठा आंदोलक त्रास द्यायला लागलेत. अशा प्रकारचे म्हणजे काही तर ठिकाणी अशा बातम्या आल्यात की चोरीचेही आरोप केले जात आहे. परंतु जर असं काही असेल तर त्या ठिकाणी हे पूर्णतः मीडिया ही सुपारी घेऊन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्नही असू शकतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा मी नक्कीच निषेध करतो आणि ती जर सत्य गोष्ट असेल तर त्याबद्दलही निषेध व्यक्त करतो. परंतु असा कोणताही गैरप्रकार मराठा आंदोलकांनी केला नाही पाहिजे. जर कोणी आपल्या आंदोलनामध्ये समाजकंटक घुसून जर असा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला जागीच तुडवा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. कारण असे अनेक काही समाजकंटकही ह्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आंदोलन बदनाम करायचाही प्रयत्न असू शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून सर्व समाजाने सावध राहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही मी अनेक मीडियावरती व्हिडिओ पाहतो आहे की अनेक आंदोलक ही हुल्लडबाजी करत आहेत. अनेक ठिकाणी कुठेतरी ते बॅरिकेड असतील किंवा त्याच्यावरती खेळत आहेत, ट्रेनमध्ये खेळत आहेत, त्याच्यानंतर कुठेही म्हणजे धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करत आहेत, रेल्वे ट्रॅकवरती पळत आहेत. तर ही गोष्ट पूर्णतः चुकीची आहे. असे कोणीही गैरप्रकार करू नका. कारण जेणेकरून आपले आंदोलन कुठेतरी बदनाम होईल, आपल्या आंदोलनाला काहीतरी गालबोट लागेल, असा प्रकार कोणी करू नका. कारण सर्वांना कळकळीची विनंती आहे की जे काय आपल्या आंदोलन चालू आहे, आपल्या लढ्यासाठी चालू आहे, आपल्या हक्कासाठी चालू आहे, त्या ठिकाणी कोणती मोजमस्ती करू नका. कारण आपल्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. कारण आपल्याला आंदोलन हे शांततेत पार पाडायचं आहे. पण आपल्या आंदोलन काहीतरी कशा पद्धतीने बदनाम होईल, कशा प्रकारे विस्कळीत येईल यासाठी सरकारचे अनेक डाव असू शकते. त्याच्यामुळे सर्वांनी सावध राहा आणि कोणी असा गैरप्रकार करत असेल तर तो समाजकंठक लगेच पोलिसांच्या ताब्यात द्या. हे सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आता ह्या मेन मुद्द्यावरती येऊ की ज्या महिला पत्रकार बोलत आहेत की माझ्या छेडखानी करायचा प्रयत्न आंदोलकांनी केला. खरं सांगायचं झालं तर म्हणजे असंही असू शकतं की म्हणजे थोडीफार तर धक्काबुक्की होऊ शकते. कारण तुम्ही पाहताय की अनेक पत्रकार बांधव हे गर्दीमध्ये घुसून प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करत आहेत आंदोलकाकडून. परंतु पत्रकारांना विनंती माझी आहे की अशा ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी तुम्ही फार धक्काबुक्की देत त्या ठिकाणी त्या आंदोलकापर्यंत जात आहे, तर त्यावेळी तुम्हाला धक्काबुक्की लागू शकतो. कारण अशा ठिकाणी तुम्ही उलटी टाळलं पाहिजे, त्या गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जायला नाही पाहिजे. कारण त्यावेळी काय होतं आहे की अनेक प्रचंड गर्दी असल्यामुळे ते धक्काबुक्की करत तुमच्या म्हणजे कॅमेरामध्ये आपण कसे दिसू, आपणही टी व्ही चॅनलवरती दिसू, ह्या प्रयत्नाने गावाकडचे साधी बोळी माणसं आहेत, त्याच्यामुळे ते अनेक प्रयत्न तिथं त्या ठिकाणी करत असतील, त्यावेळी धक्काही लागू शकतो. त्याच्यामुळं पत्रकारांनी आपण टाळलं पाहिजे की गर्दीच्या ठिकाणी बिलकुलही प्रतिक्रिया घेतली नाही पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी कमी गर्दी असेल, ज्या ठिकाणी मोजकेच आंदोलक असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा की जे काही या महिला पत्रकार आहेत त्यांनी जे काही सांगितले की माझी छेडखानी झाली, त्यांचेच पती म्हणजे सागर कुलकर्णी हे काल मुख्यमंत्र्यांसोबत फिरत होते. कारण त्यांनी काहीतरी
यांच्यापाशी काहीतरी दोघांमध्ये काही चर्चा झाली असू शकते की त्यांनी सांगितलं असेल काहीतरी आपल्याला काही करून हे आंदोलनाला बदनाम करायचं आहे, असाही प्रयत्न सरकारचा असू शकतो. म्हणून सर्वांना आंदोलकांना विनंती आहे की ह्या गोष्टीपासून सावध राहा. कारण मी तर पाहिलं की अनेक म्हणजे मराठा आंदोलकांनाच महिला मंडळ अनेक तिथल्या मुंबईमधील जे काही रहिवासी महिला आहेत त्यांनीसुद्धा स्वतःहून जेवण वाढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मराठा आंदोलकांना त्यांनी केला. म्हणजे जेवण वाढवणं असेल, त्या ठिकाणी त्यांना पाणी वाटप करणं असेल, सर्व गोष्टी त्यांनीसुद्धा स्वतः केल्या, पण त्यांची बिलकुल कुठेही तक्रार आली नाही. त्याच्यानंतर अनेक महिला इन्फ्लुएन्सर आहेत त्या ठिकाणी, म्हणजे ज्या मोठमोठ्या काहीतरी क्रिएटर आहेत त्यांसुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाला भेट दिली. त्यावेळीसुद्धा त्यांनी कुठलीही त्या ठिकाणी तक्रार केली नाही की आम्हाला कुठंतरी छेडखानी केली किंवा धक्काबुक्की केली, असं कोणतीही तक्रार आली नाही. परंतु हे पहिल्यांदाच महिला पत्रकार म्हणत आहेत की माझ्यावरती छेडखानी झाली. जर हे सत्य असेल तर आम्ही त्याविषयी काही बोलत नाही, पण म्हणजे त्याविषयी ती गोष्ट चुकीचीच आहे. चूक ती मान्यच करावं लागेल. पण जर ही आंदोलन बदनाम करण्यासाठी जर प्रयत्न असेल तर एवढं लक्षात ठेवा की पुन्हा तुम्हाला तुमच्या चॅनलवरती नक्कीच समाजसुद्धा बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं ह्याच्यामागं अनेक बदनामींचे डाव हे मीडियासुद्धा सरकारकडून सुपारी घेऊन त्या ठिकाणी करत असेल तर हा पूर्णतः चुकीचा आहे. आणि सर्वांना विनंती, कळकळीची विनंती, बिलकुलही कुणी म्हणजे धिंगामस्ती करू नका, जेणेकरून नागरिकांनाही त्रास होईल. कोणावरतीही त्या ठिकाणी काही तर आंदोलक मी पाहतोय की कुठेतरी गाड्या अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे मी असे व्हिडिओसुद्धा स्वतः पाहिले. कारण काही ठिकाणी विनाकारण कुठेतरी रस्ता रोको करत आहे. तर हे पूर्णतः असं कुणी गैरप्रकार करू नका, कारण जेणेकरून आपलं आंदोलन लवकर विस्कळीत होईल. असं कुणी करू नका. आपल्याला आंदोलन हे शांततेत पार पाडायचं, एवढंच कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.